नमस्कार, मी पाहतात आवाज लोकशाहीचा। आज आपण दौंड शहरातील अण्णाभाऊ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यान याच्या समोर उभा आहे आणि इथं येण्याचं कारण एक अतिशय गंभीर तसंच गमतीदार बी म्हणावं लागेल। या उद्यानाच्या विविध कामांसाठी आणि उद्यान निर्मूलन करण्यासाठी दोन व्यक्तींनी इथं 1-1 कोटी रुपयाचा फंड आणल्याचा दावा झालेला आहे। एकीकडे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी 1 कोटी रुपये दिलेत असं उद्यानाच्या शेजारीत लावलेला फलक आपण पाहिलेलाच आहात। दुसऱ्या बाजूला या उद्यानाचा सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या कामकाजाचा जो भार खांद्यावर घेतलेला आहे ते आबासाहेब वाघमोरे आपल्या समोर आहेत। त्यांनी असं सांगितलं की या उद्यानाच्या कामकाजासाठी शिवसेनेचे महेशराव पासलकर यांनी तत्कालीन जे शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्या कालखंडामध्ये 1 कोटी रुपये या उद्यानाकरता पत्रव्यवहाराने मागितले होते आणि ते त्यांना मंजूरही झाले होते। म्हणजे एकंदरीत आमदार राहुल कुल यांचा 1 कोटी रुपयाचा निधी आणि महेश पासलकर यांनी आणलेला 1 कोटी रुपयाचा निधी। उद्यानाची अवस्था जर पाहिली तर अतिशय खराब आहे। मग 2 कोटी रकमेचा नक्की काय झालं हा प्रश्न हा गमतीचा विषय आहे। इथं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनाच फसवण्याचा प्रयोग होतोय का की येथील अण्णाभाऊ साठेंचे जे कार्यकर्ते आहेत ते पाईक आहेत त्यांना वेड्यात काढायचा प्रयत्न होतोय का असा दुहेरी प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। मित्रांनो, दौंड नगरपालिकेचं वार आता व्हायला लागलेलं आहे आणि नगरपालिकेच्या वाऱ्यामध्ये आता घराघरात भेद निर्माण करणे, कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे गट निर्माण करणे अशा स्वरूपाच्या प्रकरण सुरू होणार आहे। या अण्णाभाऊ साठे या उद्यानाच्या संदर्भामध्ये हा प्रश्न जर दुसरीकडे न्यायचा असेल तर कदाचित ती राजनीती इथं अवलंबली जाईल का हा सुद्धा प्रश्न त्या निमित्ताने पुढे आहे। पण जरी काही झालं तरी दौंड शहरातील एकमेव उद्यान म्हणून या उद्यानाकडे काही काळ पाहिलं होतं। या परिसरातील लहान लहान मुले, वयोवृद्ध नागरिक या उद्यानामध्ये काही काळ फिरायला येत होती आणि तो काळ आता इथं पावसाच्या वातावरणामध्ये वाढलेल्या गवताने घेतलेला आहे। इथल्या सगळ्या व्यवस्थित 3, 13 आणि 12 वाजलेले आहेत। फलक मात्र 1 कोटीचा स्पष्टपणे दिसतो। हा 1 कोटीचा फलक जरी दिसत असेल तरी आबासाहेब वाघमारे यांनी माहितीच्या अधिकाऱ्यातून जे पत्र मिळवलेलं आहे त्यामध्ये 1 कोटी रुपये महेश पासलकर यांच्याकडून तत्कालीन मिळालेले आहे। मग ह्या 2 कोटीचं झालं काय हाच खरा प्रश्न या निमित्तानं ऐरणीवरचा विषय आहे। सुरेश उर्फ आबासाहेब अण्णासाहेब वाघमारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युती संस्था पुनर्कृती पुतळा समितीचा संस्थापक अध्यक्ष म्हणून गेले अनेक वर्ष दौंड नगरपालिकेच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यानाच्या विकासाकरिता व या उद्यानामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभा करण्याकरिता प्रयत्नवादी असून हे उद्यान दौंड नगरपालिकेचे शहरातील एकमेव उद्यान असून या उद्यानाचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो। हे उद्यानाची स्थापना गेल्या 2000 साली म्हणजे जवळजवळ 24-25 वर्ष झालं, परंतु या उद्यानात कोट्यावधी रुपये वेगवेगळ्या नावाने काढले, परंतु आज या उद्यानाची अवस्था अतिशय दयनीय आहे। या उद्यानामध्ये कुठल्याही सुविधा नाहीत नागरिकांना। 16 मे 2022ला या उद्यानाच्या विकासासाठी नगर विकास विभाग, महाराष्ट्र राज्य शासन नगरोत्थान योजनेअंतर्गत 1 कोटी रुपये आले। त्याच्या अगोदर 2021ला
पुणे जिल्हा नियोजन मंडळाकडून 27,96,493 रुपये आले. 1,97,96,493 रुपये हे या उद्यानासाठी का खर्च केले जात नाहीत, अशी याच उद्यानामध्ये साधारण 7-8 महिन्यापूर्वी दौंडचे विद्यमान आमदार व्हिजिट द्यायला आले. त्यावेळेला मी निवेदन दिलं की या उद्यानाचा निधी जवळजवळ 2.5-3 वर्ष इथं पडून आहे, परंतु या उद्यानाचा विकास का होत नाही, अशी विचारणा केल्यानंतर आमदार साहेबांनी सांगितलं हा निधी कुणी आणलाय. तर म्हणलं मला माहीत नाही, परंतु माझ्याकडे GR आहे. तो GR नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेला आहे. नाही नीट माहिती घ्या. म्हणून माहिती काय घ्यायची, या उद्यानाचा विकास झालेला नाही आहे. हे उद्यान नागरिकांसाठी खुलं झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आमची असताना त्यांनी ते ऐकून न घेता उद्धटपणे आम्हाला उलटसुलट उत्तरं दिली. या उद्यानाच्या माहिती अधिकाराखाली आलेला निधी कुठल्या खात्यातून आलाय याची विचारणा माहिती अधिकाराखाली केली असता माझ्या हातामध्ये हे पत्र आहे नगर विकास विभागाचं. या पत्रामध्ये स्पष्ट आलेलं आहे 1 कोटी रुपये मागणी उद्यानाच्या विकासासाठी. हे शिवसेनेचे महेशदादा पासलकर जिल्हाध्यक्ष यांनी केल्याचं माझ्या हातात पत्र आहे. आमदार साहेबांनी विधानसभेची निवडणूक होण्या अगोदर इथं बोर्ड लावलेला आहे. त्या बोर्डावर त्यांचं असं त्यांनी म्हटलेलं आहे की 1 कोटी रुपये या उद्यानाच्या विकासासाठी मी आणलेत आणि याचं भूमिपूजन केलंय. ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी इथं बैठक घेऊन काही मातंग समाजाच्या कार्यकर्त्याला बोलावून सांगितलं की तुम्ही सगळे एक माणूस सोडा, तुम्ही सगळे माझ्याकडे या. 1 दिवसात मी सगळ्यात त्याच्या मंजुरी आणतो आणि उद्यानाचं भूमिपूजन करतो. याला 1 वर्ष होऊन गेलं. मात्र सव्वा वर्षामध्ये या आमदारांनी कुठल्याही प्रकारचं निधी आणलेला नाही. इथं बोर्ड लावला आणलेला, परंतु हा 1 कोटी रुपये आमदार दावा इथं बोर्ड लावून दावा करतात मी आणले. आणि दुसरं पत्र शासनाचं आलंय ते शासन म्हणतंय ही मागणी महेशराव पासलकर यांनी केलेली आहे. नेमके हे 2 कोटी रुपये गेले कुठं या विवंचनेत मातंग समाजात पडलेला आहे. खऱ्या अर्थानं 2 कोटी रुपये जर आले तर ते खर्च का झाले नाही, यातला खरा कोण बोलतोय याचा सोक्षमोक्ष झाला पाहिजे. आणि उद्यान आज 20-22 वर्ष 25 वर्ष झालं हे अशा का अवस्थेत आहे याचाही खुलासा जर होणार नसेल तर या पुढील काळामध्ये मातंग समाज येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालील, अन्यथा वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन छेडील. या निधीचा या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे केवळ या उद्यानाला नाव आहे म्हणून हे राजकारण करतायत का, जातीवादी राजकारण करतायत का, हा प्रश्न मातंग समाजासमोर पडलेला आहे. 2 कोटी रुपये आले तर ते गेले कुठे? आमदाराचे 1 कोटी रुपये कुठे गेले? आणि महेशदादा पासलकरांनी मंजूर करून घेतलेले 1 कोटी रुपये कुठे गेले? हे नगरपालिकेने याचं उत्तर द्यावं. संबंधित आणणाऱ्या व्यक्तीने याचा पूर्ण खुलासा करावा. हा निधी आणलाय आणि तो खर्च का झाला नाही याचाही खुलासा त्यांनी करणं या ठिकाणी गरजेचं आहे. माझी अशी विनंती आहे, या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यानाकडं
जातीवादातून बघण्यापेक्षा हे दौंड शहरातलं उद्यान आहे, एकमेव उद्यान आहे. ते नागरिकांसाठी लवकरात लवकर खुलं व्हावं, पूर्ण क्षमतेनं सर्व सुविधांची हे उद्यान परिपूर्ण झालं पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. हे जर लवकर होणार नसेल तर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं करावी लागतील, एवढा या ठिकाणी इशारा देतो.